ठरल्याप्रमाणे मोहिते पाटील सरांचा ज्याने तो शब्द दिला होता तो आज या ठिकाणी पूर्ण केला। मी 4 वेळा या ठिकाणी आलो, परंतु आज इंडिया आघाडीचं जे वारं आहे ते सगळं पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसतंय मला, आणि त्याच्यामुळे आजचा निर्णय जो झालेला आहे तो एकमुखाने झालेला आहे। आम्ही गेल्या खेपेला सांगितलं होतं 1 नंबर धैर्यशील पाटील आणि 2 नंबर अनिकेत देशमुख, पण तेव्हा धैर्यशील मोहिते एवढे तयार नव्हते असं वाटत होतं, परंतु ते झाल्यामुळे आम्ही शब्दाला पक्के आहोत आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी आता जाहीर झाली अधिकृतपणे असं म्हणावं लागेल, कारण बैठकीत देखील त्यांच्या नावावर झालं। आता होतील, पवारसाहेब स्वतः इथे जाहीर करतील। आता सांगोल्याला मी निघालेलो आहे, सांगोल्याला तिथे शोकसभा आहे। बाबासाहेब कारंडे आमचे चिटणीस मंडळाचे सदस्य यांचं कालच निधन झालेलं आहे, तिथे शोकसभा आहे, म्हणून मी लवकर निघतोय। पण धैर्यशीलची उमेदवारी 100% झालेली आहे आणि तो प्रचंड मताने निवडून येण्याची खात्री आहे। स्वतः पवारसाहेब यांचा आढावा घेतला आता बैठकीमध्ये प्रत्येक विधानसभा गट वाईज, आणि जवळजवळ 3 तास ही मीटिंग चाललेली आहे सकाळपासून। पहिल्यांदा मी जिथे आलो होतो आणि मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे जे उमेदवार येतील ते प्रचंड मताने निवडून येतील असं दिसतंय। सोलापूर आणि 12 लोकसभा मतदारसंघाबाबत काही बैठकीमध्ये चर्चा झाली का? कारण सुशीलकुमार शिंदे देखील या बैठकीमध्ये होते। दोन्ही मतदारसंघांची झालेली चर्चा आहे आणि मला सोलापूरची निवडणूक ही एकतर्फीच होईल असं मला वाटतं। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। या ठिकाणी उमेदवार सक्षम आहेत, तरुण आहेत, आणि त्यांच्या मांडणी हाऊसमध्ये मी त्यांचं काम बघतो, विधानसभेमध्ये त्यांचं काम प्रभावीपणे करताना मी त्यांना बघितलेलं आहे, आणि त्याच्यामुळे लोकसभेमध्ये त्या सुप्रियाताईंबरोबर चांगल्या प्रकारे काम करतील असं मला वाटतं। आणि महाराष्ट्राचं नाव पार्लमेंटरी कामकाजामध्ये जे काम आहे, जे आम्ही आता विधान परिषदेमध्ये मी काम करतो की जी पार्लमेंटमध्ये विधान सभागृहात जे काम करण्याची संधी मिळते त्याचा परिपूर्ण उपयोग घेतला तर त्याला वेगळा आनंद आहे आणि जनतेचे प्रश्न पण सुटू शकतात। सुप्रियाताई तशा पार्लमेंटमध्ये बोलतात, त्यांच्या 3 भाषांमध्ये प्रभुत्व आहे आणि त्याच्यामुळे आणि त्यांचे सर्व खासदारांचे, सर्व पक्षीय खासदारांशी स्नेहाशी संबंध आहे, त्याचा पण फायदा होतो। तर हे होते जयंत पाटील शेकापचे, आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव जवळपास निश्चित झालेलं आहे। शरद पवारांनी त्यांच्या नावाला जे आहे ती मान्यता दिल्याची महत्त्वाची माहिती जी आहे ती जयंत पाटील यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अकलूज, माळशिरस, सोलापूर।